विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर या पार्टमध्ये आपण मानवी विकास प्रकरण 14 सुरू करूयात. मानवी विकास म्हणजे जन्मल्यावर आणि जन्माच्या नंतर आणि जन्मल्यावर आणि जन्मून जो काही विकास होत असतो त्याचा सर्व अभ्यास या पाठामध्ये दिला आहे. म्हणजे तो कसा त्याचा विकास होत जातो माणसाचा, त्याची या ठिकाणी माहिती दिली आहे, ते आपण पाहूयात. तर पहिला प्रस्तावनांकडे मी जातो. या पाठात आपण विकासाची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि इतर समांतर संकल्पनांशी चर्चा करणार आहोत. नक्कीच या पाठामध्ये आपण विकासाची व्याख्या म्हणजे मानवी विकास कसा होत गेला त्याची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये आणि इतर समांतर संकल्पनांची चर्चा करणार आहोत. विकास म्हणजे बदलांची सातत्यपूर्ण मालिका. ही लाईन अंडरलाईन करा. विकास हा शब्द आपल्याला कधी विकास म्हणजे काय हा सांगता येत नाही. पहा या ठिकाणी बदलांची सातत्यपूर्ण मालिका जी परिपक्वता आणि अनुभवामुळे येते. आयुष्यात वेगवेगळे टप्पे आहेत आणि जशी पृथ्वीचे भौगोलिक वय किंवा मानवी आयुष्यातील क्रांतिकारी टप्पे महत्त्वाचे आहेत, तितकेच मानवी आयुष्य हे महत्त्वाचे आहे. नक्कीच जीवनामध्ये जगत असताना मानवी आयुष्यामध्ये जे काही बदल होत असतात भौगोलिक वयामध्ये, त्यामुळे मानवी बदल हे अभ्यासणे खूप महत्त्वाचे ठरते या ठिकाणी. त्यानंतर विकासाचे वैशिष्ट्य याकडे जातो मी. विकासाची 10 वैशिष्ट्ये आहेत, ते आपण पाहूयात. विकास त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर त्यामधील पहिला आहे विकासामध्ये विशिष्ट आकृतिबंध असतो. त्या विकासाच्या वैशिष्ट्यामधील पहिला वैशिष्ट्य आहे विकासाचे आकृतिबंध असतो. नक्कीच त्याला एक बंधन असतात. विकासामध्ये देखील मानव व मानवेतर प्राण्यांमध्ये विकासाची गती असते. मानव आणि मानवेतर म्हणजे मानव सोडून मानवासारखे दुसरे जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये विकासाची गती असते. मर्यादा व दिशा यावर ठराविक आकृतिबंध आढळतो. आता मर्यादा असतात. मानव हा जन्मतो, मरतो, हे सातत्याने चालत आलेले आहे आणि पुढे देखील चालणार आहे. कोणताही मनुष्य हे एका कालावधीसाठीच या ठिकाणी आलेला असतो आणि तो कालावधी संपल्यावर या ठिकाणाहून जात असतो. प्रत्येक जीव आपल्यासारखा वैशिष्ट्य असलेले जीव तयार करतो. सजीवामध्येही आढळते. जीव स्वतःसारखा दुसरा जीव तयार करणे. यामध्ये जन्मपूर्व जन्मोत्तर अवस्थेमध्ये विशिष्ट आकृतिबंध आढळून येतो. आता उदाहरणार्थ पाहूया. सर्व बालके प्रथम एका बाजूला वळणे, रांगणे, उभे राहणे आणि नंतर चालायला शिकते. तशाच वर्तनामध्ये देखील निश्चित आकृतिबंध येतो. उदाहरणार्थ भाषेच्या विकासामध्ये सुरुवातीला अर्थहीन शब्द बोलणे, बडबडणे, नंतर विशिष्ट शब्द बोलणे आणि मग वाक्य बोलायला शिकणे. पण विकासाच्या आकृतिबंधामध्ये काही गोष्टी आपल्याला सरावाने शिकता येते. विकास हा एकदमच होतो असं नाही, टप्प्याटप्प्यामध्ये विकास होत जातो. जसं या ठिकाणी उदाहरणं दिल्याप्रमाणे एखादी भाषा शिकण्यासाठी आपल्याला अर्थहीन शब्द बोलावे लागतात, नंतर काही शब्द बडबडावे लागतात, नंतर विशिष्ट शब्द बोलावे लागतात, मग सर्व शब्दांचा समूह मिळून वाक्य तयार होतो आणि ते वाक्य बोलावं लागतं. अशी विकासाची एक आकृतिबंध असते. ही त्याची विकासाची पहिली वैशिष्ट्य आपण पाहिली. विकास विशिष्ट दिशेने दिसून येतो. नक्कीच दिशा असते. विकास हा जन्मपूर्व आणि जन्मोत्तर अवस्थेमध्ये होताना आढळून येतो. आता मानवी विकासामध्ये विकास हा जन्मपूर्व आणि जन्मोत्तर म्हणजे आपण जन्मल्यावर अवस्थेमध्ये होताना आढळून येते. यामध्ये प्रमुख 2 तत्वे आहेत. आता विकासाच्या वैशिष्ट्यामध्ये आपण 2 तत्वे पाहूयात. शीर्षपुच्छ म्हणजे काय ते पाहूयात. शीर्षपुच्छ तत्वानुसार विकास कार्य प्रथम डोक्याच्या ठिकाणी सुरू होते व नंतर हातापायाला विकास होतो. आता विकास हा गर्भामध्ये देखील होतो आणि बाहेर देखील आपण विविध जे काही विकास होतो तो बाहेर देखील आपला होत असतो. या तत्वानुसार बालक प्रथम डोक्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवायला शिकते व नंतर हातापायावर नियंत्रण करायला शिकते. नक्कीच एखादं लहान बाळ पाहिलं असेल तर त्यांनी पहिला बोलायला आपलं डोक्यात दुसरे काय बोलतात ते साठवून ठेवायला बघतं, नंतर चालायला देखील शिकतं. म्हणजे विशिष्ट टप्प्यामधून बालक हा शिकत जात असतो. समीक्ष दूरस्थ तत्वानुसार शरीराच्या मध्यवर्ती भागाचा विकास सर्वप्रथम होतो व नंतर बाह्य भागाचा विकास होतो. आता समीक्ष दूरस्थमध्ये प्रथम आपल्या
मध्यवर्ती भागाचा विकास होतो आणि नंतर बाह्य भागाचा विकास होतो. आणि या दोन्हीमध्ये एवढंच फरक लक्षात येते की शीर्षपुच्छमध्ये डोक्यापासून विकास होत खालच्या हातापायापर्यंत जातं आणि समीक्ष दूरस्थमध्ये मध्यवर्तीपासून बाह्यापर्यंत दूरस्थ होत असते. म्हणजे या ठिकाणी विकास होत दिसताना पाहतो. म्हणजेच प्रथम मज्जासरजू विकास व नंतर बाह्य भागाचा विकास होतो. आता विकासामध्ये सातत्य आढळले ते नक्कीच सातत्य सारखेपणा आढळणारच आहे किंवा सारखेपणा आढळणारच आहे. विकास प्रक्रियेमध्ये एक अवस्था पुढच्या अवस्थेत आधार ठरतो. यामध्ये विकास अवस्था दिसून येते. विकासामध्ये काही अवस्था असतात ते आपल्या दिसतात या ठिकाणी. विकासाचे सातत्य आढळते आणि ते पुढच्या अवस्थेपर्यंत आधी जो काही झालेला बदल असतो तो पुढच्या वेळेस होईपर्यंत तोपर्यंत त्याच्या आधारावर असतो. म्हणजे एखादा बाळ जर चालायला शिकत असेल तो आधी बसला असेल नंतर चालायला शिकला असेल. म्हणजे बसणे ही आधी प्रक्रिया झाली म्हणजे त्याचा आजारी होऊन तोच चालायला शिकत असतो. आणि त्यानंतर चौथा आहे विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होतो. नक्कीच विकास हे साधण्यासाठी आधी सामान्य राहावं लागतं, नंतर एका विशिष्टाकडे जात असतो. बालकाच्या विशिष्ट प्रक्रियेमध्ये सर्व क्षेत्रात सामान्यापासून विशिष्टाकडे तत्व आढळून येते. बालक नक्कीच आधी सामान्य असतं, नंतर त्यामध्ये विकास होताना दिसतो, शारीरिक, मानसिक इत्यादी. कायिक विकासामध्ये बालक सर्वप्रथम संपूर्ण हाताचा वापर एखादी वस्तू नंतर त्यात बदल होतात. तळ हातावर वापर व नंतर बोटांचे वापर करून एखादी वस्तू हातात धरतो. आता एका लहान मुलाच्या हातात धरायचं असेल तर तो आधी काय करत असेल नक्कीच तर थोडं पकडत असेल, तो त्याच्या हातात येणार नाही. नंतर त्याचे बोट मोकळे होतात, त्यानंतर बोटात धरण्याचा प्रयत्न करेल, नंतर तो पूर्ण धरू शकेल अशी त्याच्यात ताकद देखील येईल. म्हणजे विकास हा एका सामान्यापासून विशिष्ट म्हणजे एखाद्या दिशेने होताना दिसतो. विकासामध्ये व्यक्तिभिन्नता आढळते. नक्कीच विकासामध्ये वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्यासाठी विकास होत असतो. मानवी विकासाचा आकृतिबंध जरी सर्व बालकांना एकसारखाच असला तरी विकासाचा वेग प्रत्येकाचा वेगळा दिसून येतो. आपण उदाहरणार्थ म्हणतो की हा बाळ लवकर जन्मला आहे किंवा हा बाळ उशिरा जन्मला आहे. पण विकासाचं होत असताना हा लवकर चालायला शिकला, हा लवकर बोलायला शिकला मुलगा. म्हणजे असं जे काही विधानं समाजामध्ये आपण ऐकतो हे नक्कीच विधानं इथे लागू पडतात. म्हणजे तो जर जन्मला, सर्वजण जन्मतात, पण शिकण्याची जी काही वेळ असते त्यामध्ये भिन्नता आढळते. विकासाचा वेग प्रत्येक अवयवांचा भिन्न दिसून येतो. विकासातील अवयवांचे जे काही अवयव वाढताना दिसतात ते भिन्नता दिसते. आता आपण मागच्या वर्षी 10वीच्या मुलांना पाहिलं होतं, ते यावर्षी जेव्हा 11वी-12वीला आले तेव्हा त्यांची हाईट जरा अचानक वाढल्यासारखं झाली. काही जरा बुटके होते ते जर थोडे मोठे लवकरच जे बुटके दिसत होते तेच दुसऱ्यांपेक्षा उंच होतात. म्हणजे अवयवांचा भिन्नता दिसून येते त्यामध्ये. बाल्यावस्थेत हातापायांचा विकास वेग कुमारावस्थेपेक्षा कमी असतो. नक्कीच कुमारावस्थेमध्ये सर्वांचा शारीरिक वेग हा जास्त असतो. मेंदूचा विकास वयाच्या 16व्या वर्षापर्यंत होतो. म्हणजे मेंदूचा आकार हा 16व्या वर्षापर्यंतच बदलतो. अशाच प्रकारचे अनुभव आपल्याला, परंतु मेंदूचे कार्यान्वित होण्यास वेळ लागतो. म्हणजे कार्यान्वित म्हणजे त्याची क्रिया करण्यास वेळ लागतो. अशाच प्रकारचे अनुभव आपल्याला मानसिक प्रक्रियामध्ये दिसून येतात. म्हणजे मानसिक विकास देखील हा विविध टप्प्यामध्ये विविध अनुभवाद्वारे होत असते. विकास अवस्थेत बऱ्याच गोष्टी बाल्यावस्थेत शिकत असतो. आता एखाद्या मुलाला तुम्ही लहानपणीच त्याच्याशी इंग्रजी बोलू लागलात तर तो इंग्रजी शिकेल. लहानपणीच तुम्ही त्याच्याशी मराठी बोलू लागलात तर तो मराठी शिकेल. म्हणजे जो काय ऐकतो, तो काय बघतो, ते आपली आई काय सांगते. आता आई हे आपण मराठी म्हणतो. आता सर्वांनी आई म्हटलं, त्याच्या घरातली आई देखील आई म्हटली, मला आई म्हणायचं, तो आई म्हणेल. त्याच्या घरात त्याला मॉम म्हणून असं ओरडत असेल, आपली मॉम असं म्हणायला सांगत असेल, तर तो नक्कीच तो शिकेल. म्हणजे तो वयाचं जे काही शिकण्याची क्षमता असते ते याच्याकडे भिन्नता असते. विविध खेळ बालक बाल्यावस्थेत आत्मसात करतो.
काही बालक असतात विविध खेळ हे लवकरच आत्मसात करतात. आता 7वा पाहूयात विकास एकात्मतेकडे नेतो. एकात्मते म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी नेत असतो. पहा, विशिष्ट कार्य आत्मसात करण्यासाठी प्रथम त्यातील काही घटक एकत्रित करून कार्य पूर्ण केले जाते. उदाहरणार्थ जसे सुरुवातीला सुट्ट्या शब्दांचा उच्चार, नंतर काही वाक्य व नंतर संपूर्ण वाक्य व भाषा शिकवली. आता यामध्ये दृष्टिकोन काय? आता आपण एखादी भाषा शिकताना पहिला सुट्टे शब्द शिकतो. सुट्टे शब्द शिकणे हा एक आपली शिकण्याची क्षमता झाली. पण आपल्याला कुठं जायचं आहे, तर आपल्याला भाषा शिकण्यासाठी जायचं आहे. मग त्यासाठी आधी कशाचा वापर करावा लागेल? आधी सुट्ट्या शब्दाचा वापर करावा लागेल. म्हणजे यामध्ये काय दिसून आलं, आपल्याला काय शिकायचं आहे? भाषा शिकायचं आहे. ही एकात्मता झाली पाहिजे. वर्तन समस्या काही अवस्थेत अपेक्षित असतात. काही वर्तन असतात त्यामध्ये समस्या आढळतात, ते अपेक्षित असतात. पहा, विकासाच्या पूर्व बाल्यावस्थेत विशिष्ट वर्तनबंध असतात. जर त्याला काही बदल असेल तर ते अपसामान्य आहे असे समजू नये. कालांतराने त्याच्या सुधारणा होते. आता काही मुलं लहानपणापासून थोडं रागीट किंवा थोडे रडकी असतात आणि नंतर ते पुढे जेव्हा मोठे होऊ लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये देखील बदल घडताना दिसतात. म्हणजे आता लहानपणी खूप रडत असेल आणि पुढं मोठं झाल्यावर आता रडणारी मुलं ही खूप हुशार आहेत असं म्हणतात. नक्कीच असतील, काही मुलामध्ये असेल, काही मुलामध्ये नसेल असं मी म्हणतो. पण जेव्हा ते रडतात, पण ते पुढे जेव्हा मोठे होतात तेव्हा कळते की आपल्याला रडायला नाही पाहिजे. मग त्यावेळेस जेव्हा शांत होतात त्यावेळेस कधीतरी आपण तेव्हा ज्याला पाहतो, अरे नक्कीच हा त्यावेळेस किती रडत होता, आता किती शांत आहे. म्हणजे असे जे काही बदल आहेत ते पाहायला मिळतात. विकासाची पूर्वकथन करता येते. नक्कीच विकासाची पूर्वकथन आपल्याला करता येते. आपला विकास कसा झाला किंवा भाषेचा विकास कसा झाला, आपण लहानाचे मोठे कसं झालो याची पूर्वकथन म्हणजे पुन्हा एकदा सांगता येते. प्रत्येक बालकाचा विकास वेग हा ठरलेला असतो. त्यामुळे त्या बालकाचा विकास असेल याबद्दल भाकीत करता येते. म्हणजे सांगता येते. आता या ठिकाणी तक्ता आहे वाढ, विकास आणि परिपक्वता. आता संकल्पनामध्ये वाढ, विकास, परिपक्वता थोडक्यात माहिती दिली आहे, तुम्ही ते वाचू शकता. त्यानंतर मी 10वा बघतोय, बालकांचा विकास हा सर्वसमावेशक असतो. आता बालकांचा विकास हा सर्वांशी समान असतो. पहा, म्हणजे शाळेत तो थोडा मोठा दिसला, घरी गेल्यावर थोडं लहान दिसणार आहे का? नाही. त्याची सर्व ठिकाणी उंची आणि शारीरिक क्षमता एकच असेल. पहा, सर्वसमावेशक विकासामध्ये शारीरिक व मानसिक विकास आणि सामाजिक सांस्कृतिक घटक जसे कुटुंब, मित्र, शाळा यांच्या बालकांच्या विकासामध्ये एकत्रित परिणाम होतो. नक्कीच त्याचा एकत्रित परिणाम होत असतो. त्यानंतर पुढे जाऊयात आपण विकासाच्या समांतर संकल्पना. आता समांतर संकल्पना या ठिकाणी आपण पाहू, समांतर काय आहेत विकासामध्ये. वाढ, परिपक्वता आणि विकास. मानवी विकासाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला वाढ, परिपक्वता आणि विकास या संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. आता वाढ म्हणजे आपली जी होणारी आणि विकास म्हणजे आपले जे काही विकास होते असते ते विकास पाया. वाढ ही शारीरिक बदलांची असते, ज्या शारीरिक आकार व वजनातील बदलांचा समावेश होतो. नक्कीच विकास हा शारीरिक आणि वजनातील बदल असतात. परिपक्व आणि जैविक क्षमतांचे नैसर्गिकरित्याने आणि योग्य वेळी प्रकटीकरण होते. ही गुणवैशिष्ट्ये योग्य वेळी नैसर्गिक रीतीने प्रकट होतात आणि हे परिवेशावर आणि प्रशिक्षणावर अवलंबून असते. उदाहरणार्थ 12 महिन्याचे मूल चालायला शिकते. नक्कीच जे काही आता परिपक्वता म्हणजे जे निसर्गाप्रमाणे चालत आलेलं आहे, त्याची जेव्हा आपण आता 2-3 वर्षाच्या मुलाला लग्न लावून दिलं तर तो बाळाला जन्म देईल का? नाही देणार. जेव्हा त्याची जे काही बाळ जन्म देण्याची एक निश्चित कालावधी असते त्यामध्ये तो बाळ जन्माला देऊ शकेल. म्हणजे या ठिकाणी परिपक्वता म्हणजे एका विशिष्ट काळामध्येच नैसर्गिक नियमाप्रमाणे बदल होताना पाहायला मिळतो. विकास हा परिपक्व प्रशिक्षण आणि परिवेशीय घटकांच्या आंतरक्रियेमुळे होते. नक्कीच वैकासिक मानसशास्त्रज्ञांनी
विकासाच्या गुणवैशिष्ट्यांचा आणि अवस्थांचा अभ्यास केला. येथे आपण विकासाच्या विविध वैकसिक अवस्थांचा अभ्यास करणार आहोत. आता पुढे आपण जाऊयात विकासाची अवस्था. ह्यामध्ये जन्मपूर्व अवस्था, जन्मानंतरची अवस्था, या दोन्ही अवस्था आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विकासाच्या अवस्थेमध्ये जन्मपूर्व अवस्था हा पहिला आहे. तर जन्मपूर्व म्हणजे आपण जन्माच्या अगोदरची अवस्था पहा, म्हणजे आपण जन्मानंतर. आता विकासाच्या एक प्रश्न येऊ शकतो पहा, विकासाची अवस्था स्पष्ट करा. यामध्ये तुम्ही 2 भाग करू शकता, जन्मपूर्व अवस्था आणि जन्मानंतरच्या अवस्था. ओके. आता जन्मपूर्व अवस्थेमध्ये 3च भाग आहेत आणि जन्मानंतरच्या मध्ये खूप आहेत. या ठिकाणी 8 का 9 भाग आहेत. आपण ते पाहूयात. पहिला आहे यामधील जन्मपूर्व अवस्थेचं थोडं माहिती घेऊयात. जन्मपूर्व काळ हा गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंत असतो. हा काळ साधारण 238 ते 290 दिवसांचा असतो, म्हणजे जवळपास 9 महिन्यांचा या ठिकाणी हा काळ असतो. हा तुलनेने काळ छोटा आहे, पण त्या काळातील अतिशय वेगवान आणि महत्त्वाचे वैकसिक बदल घडून येतात. जन्मपूर्व विकास हा अंडावस्था, भ्रूणावस्था आणि गर्भावस्था या 3 अवस्थेत येतो. आता ते 3 अवस्थांची मी माहिती सांगणार नाही, कारण खाली दिले ते तसंच पाहूयात आपण. आता अंडावस्था म्हणजे जेव्हा गर्भधारण होते तेव्हापासून ते 15 दिवसाचा कालावधी. जन्मधारणेपासून ते 15 दिवसाचा जो काही कालावधी आहे त्याला जन्मपूर्व अवस्था म्हणतात. आता जन्मपूर्व अवस्थेमध्ये जन्मपूर्व अवस्थेमध्ये आपण जेव्हा गर्भधारण करतो तेपासून 15 दिवस या काळात फलित अंडे हे फॅलोपियन नलिकेमधून गर्भाशयापर्यंत प्रवास करतात आणि तेथे ते गर्भाशयाच्या भिंतीला चिकटते. या काळात फलितांचे विभाजन व द्विगुणन होतात. आता तुम्ही 10वीच्या इयत्तेमध्ये किंवा सायन्समध्ये हे शिकलेलं असेल पहा. आता गर्भ कसं धारण होते ते तुम्ही सर्व शिकला असेल अशी मी आशा बघतो. फक्त यामध्ये लक्षात तेवढंच ठेवा की अंडावस्थामध्ये याचा कालावधी आहे गर्भधारणेपासून 15 दिवस ह्याची कालावधी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता भ्रूणावस्था म्हणजे जेव्हा मुलाला लिंग तयार होतो पहा या ठिकाणी त्याला भ्रूणावस्था म्हणतात. आता भ्रूणहत्या हा शब्द ऐकला असेल. भ्रूणहत्या म्हणजे जेव्हा मूल आहे किंवा मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे जेव्हा कळतं तेव्हा त्याला मुलगा असेल तर मुलगी असेल तर मारून टाकतात, म्हणजे भ्रूणहत्या म्हणतात त्याला. म्हणजे भ्रूणहत्या म्हणजे जेव्हा त्याला लिंग येतं तेव्हा बाळ मुलगा आहे की मुलगी आहे जेव्हा कळतं तेव्हा जेव्हा मुली असतात तेव्हा मारून टाकतात बा. त्यामुळे भ्रूणहत्या हा शब्द आपल्याला माहिती असावा म्हणून मारून टाकतात, म्हणजे मी काय सांगत नाही, पण हा समाजामध्ये घडत असतात, ती चुकीची पद्धत आहे. ही अवस्था साधारण 3ऱ्या आठवड्यात सुरू होते व 9व्या आठवड्यापर्यंत चालते. म्हणजे हे 3ऱ्या आठवड्यात ते 9व्या आठवड्यापर्यंत हे काळ लक्षात ठेवा तुम्ही. या काळात या पेशींच्या गोळ्यात भ्रूण असे म्हणतात. या काळात या पेशींच्या गोळ्याला मानवी आकार प्राप्त होण्यास सुरुवात होते. ही अवस्था मेंदूच्या विकासाची महत्त्वाची भूमिका बजावते. या अवस्थेत अंतर्गत बाह्य विकास होताना दिसतो. आता यामध्ये भ्रूणावस्थेमध्ये मेंदूचा विकास होतो. आता गर्भावस्थाकडे जाऊयात आपण. या अवस्थेत मेंदूचा विकासात खूप महत्त्वाचे बदल घडतात. ही अवस्था 9व्या आठवड्यात चालू होते आणि जन्माच्या वेळी संपते. नक्कीच यामध्ये हे काळ खूप महत्त्वाचा आहे, जेव्हा 9व्या आठवड्यापासून ते 9 महिन्यापर्यंत किंवा 9 महिने 9 दिवस किंवा जन्मेपर्यंत पहा. हे अवयव भ्रूणावस्थेत दिसून आढळतात. त्यांची वाढ या काळात जोमाने होत राहते. आता या तिन्ही जे काही घटक आहेत ते लक्षात ठेवा आणि ह्या तिन्हींचं साधारणतः कालावधी देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. या ठिकाणी जन्मपूर्व अवस्थेचे काही वैशिष्ट्य दिले ते आपण पाहू. पहिला ही अनुवंशिकता ही नंतरच्या विकासाचा पाया ठरते. अनुवंशिकता म्हणजे जे काही आपल्या पूर्वजांची गुणवैशिष्ट्ये आहेत ते पुढच्या पिढीपर्यंत पाठवणे. आपण 10वीच्या इयत्तेमध्ये शिकला असेल, पहिला पाठ आहे सायन्समध्ये. आईच्या गर्भाशयात
अतिरिक्त पोषण ठरणारे घटक अनुवंशिकता क्षमतांच्या विकासाचा मदत करतात, तर त्रासदायक ठरणाऱ्या घटकामुळे बाळाला खीळ बसते. पहा, काही बदल आईच्या पोटात देखील होत असतात मुलामध्ये, आणि मूल काही बदल घडत असतात. लिंग निश्चितीकरण हे जन्मपूर्व अवस्थेतील पहिल्या 3 महिन्याच्या काळात होते. लिंग निश्चितीकरण म्हणजे मुलगा आहे किंवा मुलगी हे तेव्हा निश्चित होतं. 3 महिन्याच्या काळात. संपूर्ण आयुष्याचा काळ पाहता जन्मपूर्व अवस्थेत सर्वात वेगवान विकास. जन्मपूर्व अवस्थेत संपूर्ण म्हणजे जो काही संपूर्ण आयुष्य जगण्यात आहे त्यामध्ये सर्वात वेगवान विकास हा जन्मपूर्व अवस्थेत होतो. म्हणजे 9 महिन्यात जेवढं मोठं बाळ होतो तेवढंच दर 9 महिन्याला होणार आहे का? नाही होणार. म्हणजे जेव्हा पुढील म्हणजे जन्मल्यानंतर 60, 70, 80 वर्षापर्यंत माणूस जगतो, म्हणजे हे जे काही काळ आहे हे टप्प्याटप्प्याने 70 वर्षापर्यंत. आता 9 महिन्याच्या काळामध्ये बाळ छोटंसं बाळ असतं ते केवढं मोठं झालेलं असतं 9 महिन्यामध्ये. तसेच पुढच्या काळामध्ये होणार आहे का? नाही होणार. म्हणजे या काळात जास्त वेगवान झालेला आढळतो. योग्य काळजी न घेतल्यास शारीरिक व मानसिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते. आता जेव्हा गर्भधारण केल्यावर आणि जन्मेपर्यंत तुम्ही पाहिलं असेल आपल्या घरात वगैरे काळजी घेत असतात मुलाची वगैरे. म्हणजे जी स्त्री गर्भधारण केलेली असते तिला जास्त काम वगैरे न लावता असे आपण पाहिलेलं असतो. त्यानंतर मी हा पार्ट इथं संपवतो. दुसऱ्या पार्टामध्ये तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवतो. त्यानंतर इथं पाहूयात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तुम्हाला 2. हे खूप इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतं. त्यानंतर मी इथंच थांबतो, तुमची विदा घेतो आणि तुम्हाला हे समजलं असेल अशी मी आशा बाळगतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.